चला, आज आपण एका महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर बोलूया. प्रस्तावित महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026. हा कायदा नेमका आहे तरी काय आणि तो कसा काम करेल हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी हा नवीन कायदा कशाबद्दल आहे ते बघू. मग धर्मांतर बेकायदेशीर कधी मानलं जाईल याची अधिकृत प्रक्रिया काय आहे आणि यात काय शिक्षा होऊ शकते हेही पाहू. आणि हो, याचा लग्न आणि मुलांवर काय परिणाम होतो यावरही नजर टाकूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. हा कायदा आणण्यामागे नेमका उद्देश काय आहे तो समजून घेऊया. तर बघा, या विधेयकाच्या अधिकृत निवेदनानुसार याचा मूळ उद्देश आहे धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करणं. जे समर्थक आहेत त्यांच्या मते बळजबरीने किंवा फसवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटना वाढल्या आहेत आणि याच घटनांना रोखण्यासाठी हा कायदा आणला जातोय असं त्यांचं म्हणणे आहे. आता आपण या कायद्याच्या अगदी गाभ्याकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या की हे विधेयक सरसकट धर्मांतरावर बंदी घालत नाही, तर काही विशिष्ट चुकीच्या मार्गाने केलेल्या धर्मांतरावर बंदी घालते. मग प्रश्न असा येतो की कायद्याच्या भाषेत या बेकायदेशीर पद्धती म्हणजे नक्की कोणत्या? कायदा बेकायदेशीर धर्मांतरासाठी काही विशिष्ट शब्द वापरतो, जसं की आमिष, जबरदस्ती, फसवणूक, गैरवाजवी प्रभाव आणि इतरही काही. चला, या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते जरा खोलात जाऊन पाहू. यातला पहिला शब्द आहे आमिष. आता याची व्याख्या खूपच व्यापक ठेवली आहे. म्हणजे फक्त पैसे किंवा भेटवस्तू देणंच नाही, तर नोकरीचं, चांगल्या जीवनशैलीचं किंवा अगदी लग्नाचं वचन देणं हे सगळं आमिष या प्रकारात मोडू शकतं. आता पुढची संकल्पना आहे गैरवाजवी प्रभाव. ही थेट बळजबरी नाही, इथे मुद्दा आहे अधिकाराच्या नात्याचा गैरवापर करण्याचा. समजा एखादा शिक्षक, डॉक्टर किंवा धार्मिक गुरू आपल्या पदाचा वापर करून कुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असेल तर त्याला गैरवाजवी प्रभाव म्हटलं जाईल. आता बळजबरी, फोर्स आणि जबरदस्ती, कॉर्शन या दोन शब्दांमधला महत्त्वाचा फरक समजून घेऊया. बळजबरी म्हणजे थेट शारीरिक हिंसा किंवा त्याची धमकी, पण जबरदस्ती ही संकल्पना त्यापेक्षा खूप मोठी आहे. यात मानसिक दबाव, इमोशनल ब्लॅकमेल किंवा समाजातून बहिष्कृत करण्याची भीती दाखवणं या सगळ्याचा समावेश होतो. बरं, तर काय चुकीचं आहे हे तर आपण पाहिलं. आता वळूया याच्या प्रक्रियेकडे. म्हणजे समजा कुणाला कायदेशीररित्या धर्मांतर करायचं असेल किंवा बेकायदेशीर धर्मांतराविरोधात तक्रार करायची असेल तर त्याची नेमकी पद्धत काय आहे? तर कायदेशीर धर्मांतरासाठी एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी धर्मांतर करण्याच्या 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्याला कळवावं लागेल. त्यानंतर 30 दिवसांसाठी सार्वजनिक सूचना लावली जाईल, पोलीस चौकशी होऊ शकते आणि धर्मांतर झाल्यावर पुन्हा एकदा घोषणापत्र द्यावं लागेल. आणि जर एखाद्याला वाटलं की धर्मांतर बेकायदेशीरपणे झालंय तर पोलीस तक्रार कोण दाखल करू शकतं? तर ज्या व्यक्तीचं धर्मांतर झालंय ती स्वतः, तिचे आईवडील, भाऊ-बहीण किंवा रक्ताच्या, लग्नाच्या किंवा दत्तक नात्याने जोडलेला कोणताही नातेवाईक FIR दाखल करू शकतो. आता आपण या कायद्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, तो म्हणजे शिक्षा. जर कुणी या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याचे काय परिणाम होतील ते पाहूया. या कायद्यात गुन्ह्याच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या शिक्षा आहेत. सामान्य गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड आहे. पण जर धर्मांतर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचं, महिलेचं किंवा SC/ST समाजातील व्यक्तीचं असेल किंवा मग 2पेक्षा जास्त लोकांचं असेल तर दंड थेट 5 लाख रुपयांपर्यंत जातो. अनेक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर कुणी हाच गुन्हा दुसऱ्यांदा केला तर शिक्षेची तरतूद तब्बल 10 वर्षांपर्यंत वाढते. यावरून यातील दंडाची गंभीरता आपल्या लक्षात येते. ही शिक्षा फक्त व्यक्तींपुरती मर्यादित नाहीये. जर एखादी शाळा, NGO किंवा कोणतीही धार्मिक संस्था यात दोषी आढळले तर तिची नोंदणी रद्द होऊ शकते आणि त्यांना मिळणारी सरकारी मदतही बंद होऊ शकते. आता या कायद्याचा आणखी एक अत्यंत संवेदनशील पैलू पाहूया. तो म्हणजे याचा विवाह आणि मुलांवर काय परिणाम होईल. तर बघा, जर एखादं लग्न फक्त बेकायदेशीर धर्मांतरासाठी झालं असेल तर कोर्ट तो विवाह रद्द करू शकतं. पण अशा परिस्थितीत मुलांच्या हक्कांचं पूर्णपणे संरक्षण केलं आहे. त्यांना आईवडिलांच्या संपत्तीत हक्क मिळेल आणि त्यांचा ताबा आईकडेच राहील असं कायदा म्हणतो. आणि या सगळ्यामधला एक कळीचा मुद्दा, तो म्हणजे पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी. साधारणपणे जो आरोप करतो त्याला ती सिद्ध करावं लागतं. पण इथे हे धर्मांतर बेकायदेशीर नव्हतं हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आरोप आहे त्या व्यक्तीवर टाकण्यात आली आहे. तर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न आपल्या मनात नक्कीच राहतो की धार्मिक मार्गदर्शन आणि गैरवाजवी प्रभाव
यांच्यातली ती बारीक रेषा नक्की कुठे ओढायची? आणि हाच प्रश्न या विधेयकाच्या केंद्रस्थानी असलेली कायदेशीर आणि नैतिक गुंतागुंता आपल्यासमोर ठेवतो.